तर इकडे नंदुरबारमध्ये मवियाचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। राज्यात बहुचर्चित अशा नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आता मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यातला पहिला मतदार ज्या मतदारसंघात राहतो त्या मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? आज खऱ्या अर्थाने 1.5 महिन्याचा प्रचार केल्यानंतर आज मतदानाचा दिवस आला आहे आणि मीही मतदान करायला चाललो आहे। तसंही मी आवाहन करेन माझे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे मतदार बंधू भगिनींनो की आपण सर्व हे लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावं। आणि ऊन आहे मीही समजतो, पण जेवढं शक्य होईल तेवढं सकाळी आपण आपलं मतदान देणं आणि पाणी पित राहणं एवढी मी विनंती करेल सर्वांना। काय म्हणाल, आपण इथल्या निवडणुकीकडे कसं बघतात? म्हणजे आपल्या वडिलांनी सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे, तुम्ही काय सांगाल? हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आलो आहे की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती आहे आणि निश्चितपणे आमचे जे काँग्रेसचे फंड्स आहे ते सील केले गेले होते आणि तरी आम्ही एवढ्या संख्येने लोक काँग्रेसच्या बाजूने आहे। आपण जे सभा पाहिली असणार, प्रियंकाजींची सभा पाहिली असणार, त्याच्यामध्ये लाखोचे लोकांची संख्या होती आणि निश्चितपणे जनतेने ठरवलं आहे की त्यांना परिवर्तन घडवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे आणि लोकशाही जिवंत ठेवायची आहे। निश्चितच मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट आहे असा विश्वास गोवाल पाडवी यांनी व्यक्त केलेला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार।